अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पालिकांचे निकाल रविवारी जाहीर झाले। या निकालानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे हेच नगरचे बॉस असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं। 12 पैकी 9 पालिकांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला। त्यापैकी 7 पालिकात कमळाचा सुगंध तर 2 पालिकात धनुष्यबाणाचा नेम परफेक्ट निशाण्यावर लागला। विशेष म्हणजे कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात शरद पवारांची तुतारी व अजित पवारांचं घड्याळही बंदच राहिलं। गेल्या विधानसभा निवडणुकीत विखेंची चलती राहिली। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विखेंचीच जादू चालल्याचे दिसले। नेमकं कुठे काय झालं, विखेंचं वजन कसं वाढलंय, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगर परिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला लागला। या निवडणुकीत 7 ठिकाणी भाजपने कमळाच्या चिन्हावर पालिका ताब्यात घेतल्या। 2 पालिकांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाणाचा नेम अचूक लागला। काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेवर पुन्हा एकदा पंजाने बाजी मारली। राहुरी व संगमनेर या 2 पालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांनी विजय मिळवला। निवडणूक निकालाचा हा सारांश पाहिला तर शरद पवार व अजित पवार हे दोन्ही नेते आपली पकड कायम ठेवू शकले नाहीत, हे पुन्हा एकदा दिसले। अजित पवार व शरद पवार हे दोन्ही नेते जिल्ह्यात कुठेच नाहीत, हे या निवडणुकीत दिसून आले। राहुरी त्या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊन बाजी मारली असली तरी तेथे ही तुतारी किंवा घड्याळ हे चिन्ह नव्हते। याशिवाय नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाखांनी शिवसेनेच्या मशालीऐवजी त्यांच्या पूर्वीच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे निवडणूक लढवली। मशालीऐवजी बॅट या चिन्हावर ती लढवली। तेथे नगराध्यक्ष पदाच्या लढतीत गडाखांच्या उमेदवाराचा पराभव झाला। नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मशाल, घड्याळ आणि तुतारी पूर्णपणे हद्दपार झालेली दिसली। त्याउलट 2018ला झालेल्या पालिका निवडणुकीपेक्षा 2025ला झालेल्या निवडणुकीत विखेंची जादू जास्त चालली। विखेंनी 12 पैकी तब्बल 9 पालिका महायुतीच्या ताब्यात आणल्या। नगर जिल्ह्यातील पालिकांच्या नगराध्यक्षांचा एकत्रित निकाल असा: भाजप 7, शिवसेना शिंदे गट 2, काँग्रेस 1, स्थानिक आघाडी 2। कुठे काय झाले ते पाहिल्यावर विखेच बॉस का हे समजते। पालिका 1 राहत्यात भाजपचे स्वाधीन गाडेकर हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले। विखे गटाने 20 पैकी 19 जागांवर दणदणीत विजय मिळवला। विरोधकांना फक्त 1 जागा मिळवता आली। पालिका 2 संगमनेरमध्ये शेवटच्या टप्प्यात विखेंचं दुर्लक्ष झालं। तेथे शहर विकास आघाडीच्या डॉक्टर मैथिली तांबे या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या। आमदार सत्यजित तांबे व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शहर विकास आघाडीला 30 पैकी 27 जागांवर दणदणीत विजय मिळाला। पालिका 3 देवळाली प्रवरा पालिकेत भाजपचे सत्यजित कदम हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। त्यांना दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली। देवळालीत भाजपने 14 जागांवर दणदणीत विजय मिळवला तर विरोधी काँग्रेसला 4 जागा मिळवता आल्या। पालिका 4 पाथर्डी पालिकेत भाजपचे अभय आव्हाड नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री विखेंनी एकत्रित सभा घेतली। या सभेचा परिणाम म्हणून पाथर्डीत भाजपने दणदणीत विजय मिळवला। आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले। पालिका 5 श्रीरामपूर पालिकेत काँग्रेसचे करण ससाणे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले। विखेंवर आरोप करणारे व ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात गेलेल्या प्रकाश चित्ते यांना पराभवाचा सामना करावा लागला। श्रीरामपूर पालिकेत पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर 7 नगरसेवक निवडून आणण्यात विखेंना यश मिळाले। पालिका 6 शिर्डीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या जयश्री थोरात यांनी बाजी मारली। शिर्डीत विखेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले। शिर्डी पालिकेतही विखेंनी एकहाती वर्चस्व मिळवले। पालिका 7 श्रीगोंदा नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या सुनीता खेतमाळीच विजयी झाल्या। श्रीगोंद्यात भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली। विखेंना येथे प्रत्यक्ष प्रचाराला जायला वेळ मिळाला नसला तरी श्रीगोंद्यातील विखे गटाने या निवडणुकीत शेवटपर्यंत ताकद लावलेली दिसली। पालिका 8 जामखेडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या प्रांजल अमित चिंतामणी विजयी झाल्या। सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वावर जामखेडकरांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला। भाजपचे 15 नगरसेवक निवडून आले। विरोधी आमदार रोहित पवारांना फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले। पालिका 9 शेवगाव नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या माया मुंडे विजयी झाल्या। अरुण मुंडे हे भाजपचे स्थानिक नेते आहेत। निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी त्यांनी पत्नीला शिंदे गटात पाठवून उमेदवारी मिळवली होती। पालिका 10 राहुरीत नगराध्यक्ष पदासाठी विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे विजयी झाले। या निवडणुकीत स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कमतरता भाजपला जाणवली। तरीही पहिल्यांदा या निवडणुकीत भाजपच्या कमळ या चिन्हाला चांगले यश मिळाले। पालिका 11 कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे पराग समधान हे विजयी झाले।
या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभा घेण्यात आल्या। या सभांचा परिणाम म्हणून पराग संधान यांनी या निवडणुकीत विजय मिळवल्याचे सांगितले गेले। पालिका 12 नेवासा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे किरणसिंह घुले विजयी झाले। या पालिकेसाठी माजी खासदार सुजय विखेंची सभा आयोजित करण्यात आली होती। याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सभा घेतली होती। पालिका निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या विजयाची टक्केवारी ही 85% पर्यंत राहिली। त्यामुळेच विखे हेच नगर जिल्ह्याचे बॉस आहेत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।